गडबड करता तुम्ही. हां, राहुल गांधी आज परभणी दौऱ्यावर होते, काय सांगा? राहुल गांधी आज परभणी दौऱ्यावर आले. खरं म्हणजे या बाबतीमध्ये विधानसभेत विधान परिषदेमध्ये चर्चा झाली, अतिशय गंभीर चर्चा या ठिकाणी झाली. मुख्यमंत्री महोदयांनी अतिशय व्यवस्थितपणे त्या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे. कठोर कारवाई करण्याच्या संदर्भात सगळ्या चौकशा समित्या नेमलेल्या आहेत, SIT नेमलेली आहे, सर्व चौकशा नेमलेल्या आहेत. पण त्यानंतरही हे सगळं धगधगत ठेवायचं, हा विषय पेटत ठेवायचा, यासाठी मला वाटतं राहुल गांधी आतापर्यंत अनेक मोठ्या घटना घडल्यात. राहुल गांधी कधी आले नाहीत वैयक्तिक कोणाला भेटण्यासाठी, परंतु मुद्दाम या विषयामध्ये राजकारण करायचं, राजकारण आणायचं. झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. शासनाने अतिशय गांभीर्याने हा विषय घेतलेला आहे. यात कोणालाही सोडलं जाणार नाही म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी वारंवार सांगितलेलं आहे आणि त्या अनुषंगाने चौकशी सुरू झालेली आहे. पण मग असं असताना विनाकारणच फक्त त्याला कुठेतरी महाराष्ट्र शांत होऊ द्यायचा नाही, पेटवत ठेवायचा, या अनुषंगानेच मला वाटतं राहुल गांधीचा आजचा दौरा आहे. जलसंपदा आता जे आहे आपल्याला मिळालेला आहे. जळगाव जिल्ह्यातील तापी प्रकल्प असेल, मांजरसुई धरण प्रकल्प असेल, अशा प्रकल्प गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. त्याच्या गतीने मला अतिशय आनंद होतोय सांगायला की मला जलसंपदा खातं मिळालं आहे आणि त्यामुळे जळगाव जिल्ह्यातले असतील, तापी खोऱ्यातले असतील, विदर्भामध्ये खूप मोठी कामं, रिव्हर लिंकिंगचे विषय आहेत. त्याचबरोबर कोकण इथलाही मोठा प्रश्न सगळ्या सिंचनाचा आहे, पाण्याचा आहे, पिण्याच्या पाण्याचा मोठा मेट्रोपॉलिटन सिटीचा आहे. मला वाटतं तो सोडवण्यासाठी आम्हाला खूप प्रयत्न करावे लागतील. खात्यामध्ये 2 मंत्री आहेत हे खरं आहे, पण मला वाटतं खात्याची व्याप्ती एवढी आहे की एका मंत्र्यापेक्षा 2 मंत्री असलेले अधिक सोयीचं होईल झालेलं आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की आता खूप वेगाने आम्ही कामाला लागू आणि आपल्याकडे जे सगळे प्रलंबित प्रश्न आहेत ते बघा तुम्ही अतिशय गतीने आम्ही ते मार्गी लावू. माननीय पंतप्रधान माननीय मोदीजी यांचं हे स्वप्न आहे की ज्या भागामध्ये ड्रायझोन आहे म्हणजे तिथे पाणी कमी आहे, त्या भागामध्ये जास्त भागातील पाणी विपुलतेतून तिकडे जे न्यायचं आहे, रिव्हर लिंकिंग करायचं आहे, नदी रोड प्रकल्प करायचे आहेत आणि सर्व महाराष्ट्र हा सर्व बागायत करायचा आहे. शेतकऱ्यांना पाणी द्यायचं आहे, पिण्याच्या पाण्याचे प्रश्न सोडवायचे. त्यासाठी केंद्र सरकारची मोठी मदत पुढे या खात्याला होणार आहे. मागच्या या निवडणुकीमध्ये विरोधकांनी बलून बंद करायचा प्रश्न केला होता, आपण घोषणा केलेल्या होत्या, मात्र शेवटपर्यंत ते बलून बंद. मी आपल्याला तेच सांगतो की आता कुठलेही प्रश्न राहणार नाही. मी आपल्या मुद्दाम आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की जळगाव जिल्ह्यातले कुठलेही प्रश्न आता शिल्लक राहणार नाहीत. जळगाव जिल्ह्यातलेच नाही, माझ्याकडे तापी खोरं आहे, माझ्याकडे विदर्भ आहे, माझ्याकडे कोकण आहे, त्या तिन्ही भागातले आणि विखे पाटील साहेब पण आहेत, पश्चिम महाराष्ट्र आहे, मराठवाडा आहे, सगळ्या भागामध्ये विशेष करून माननीय मोदींचं लक्ष सगळं या खात्याकडे आहे. त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना पाणी द्यायचं आहे, शेताला त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करायचं आहे, इंडस्ट्रीला पाणी असलं पाहिजे, पिण्याचं पाणी मुबलक असलं पाहिजे. यासाठी हे खातं अतिशय महत्त्वाचं आहे आणि आम्ही दोघंही जणं अतिशय असलं पाहिजे, यासाठी हे खातं अतिशय महत्त्वाचं आहे आणि आम्ही दोघंही जणं अतिशय वेगाने हे सगळे प्रश्न मार्गी लावू. जळगाव जिल्ह्यातील 26,000हून अधिक शेतकऱ्यांचं ठिबकचं अनुदान जे 150 कोटीच्या घरात आहे जवळपास त्यापैकी प्रलंबित आहे. निश्चित त्यासाठी माझ्याकडे मागणी पण आलेली आहे, भेटले आहेत मला काही लोक. लवकरच मला वाटतं या आठवडाभरामध्ये आम्ही तो प्रश्न संपू. पदभार बघू आता 25 तारीख आहे परवाची, थोडं इथेही कार्यक्रम आहेत, ते आटोपले की 2-3 दिवसामध्ये मी मुंबईला जाईल आणि त्यावेळेला पदभार घेईल. शेतकऱ्यांना पाणी मिळतं मात्र रात्रीची वीज असल्यामुळे शेतकऱ्यांचे दुःख हाल होतात. मला वाटतं आता पूर्वीप्रमाणे तशी परिस्थिती राहिलेली नाही. सोलर पंप इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये दिले जात आहेत की माझ्याकडे एकेका गावामध्ये 1,500 पंप त्या ठिकाणी दिले गेलेले आहेत. थोड्या मोठ्या संख्येचे गावं आहेत तालुक्यामध्ये, पण सगळीकडे आता मागेल त्याला सोलर पंप ही योजना या ठिकाणी आलेली आहे. आणि म्हणून आता हा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणामध्ये मार्गी लागलेला आहे, खूप मोठ्या प्रमाणामध्ये. आता दिवसाच त्यांचे पंप 12 तास 11 तास चालत आहेत. त्यामुळे हा प्रश्न आहे काही ठिकाणी, पण तो लवकरच आता संपेल. जळगावच्या नदीची पाईपलाईन चोरी गेल्याची घटना आहे, त्यातले जे प्रमुख आरोपी सुनील महाजन जिल्ह्याचा फरार आहेत. खूप मोठा गंभीर विषय हा. खरं म्हणजे महापौरपदी राहिलेले नगरसेवक असलेले लोक ज्या ठिकाणी अशा चोऱ्या करतात, रातोरात पाईप JCB पोकलँडच्या सहाय्याने ते खोदून विकतायत, हा विषय या ठिकाणी उघड झालेला आहे. त्या संदर्भामध्ये सखोल चौकशीचे आदेश या ठिकाणी SP दिले गेलेले आहेत. खालची पोलीस यंत्रणा सर्व काम करते आणि अनेक अजून काही गोष्टी यामुळे समोर येत आहेत. पण खरं म्हणजे आश्चर्यच आहे की महापौर पदावर राहिलेले लोक महापौर पदावर असताना अशा पद्धतीने रातोरात पाईपलाईन खोदून कोट्यावधी रुपयाचं सगळे भंगार म्हणून
हे अतिशय कमी पैशामध्ये हे विकताय. निश्चित जे दोषी आहेत त्यांच्यावर कडक कारवाई होईल, त्यातून कोणी वाचणार नाही. भाऊ डंपरचा जर बघितलं तर पुण्यामध्ये एक मोठा अपघात झालेला आहे. तसंच पद्धतीने जळगावला गेल्या 3 ते 4 दिवसापासून असे डंपरच्या माध्यमातून अपघात होतात. 5 ते 6 बळी गेलेले आहेत. ते खरं आहे, आज पुण्यातली घटना अतिशय दुर्दैवी आहे. आणि दररोज बघा, आता आज सकाळी पण कोणाची कार कोणाच्या अंगावर जाते, कुठे बस जाते, हे विषय होत आहेत. ही वस्तुस्थिती आहे, खरं आहे. पण मला वाटतं या संदर्भामध्ये पोलीस यंत्रणेला सतर्क करण्यात आलेलं आहे. डंपरचा स्पीड हा एक महत्त्वाचा विषय आहे. म्हणजे अगदी तालुक्या पातळीपासून ज्या गतीने डंपर पडतायत, चालतायत, त्यांना समज देण्याची गरज आहे, त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज आहे. पण आजकाल दारू पिऊन ट्रक चालवणं हाही मोठा प्रकार वाढलेला आहे. ड्रायव्हर रात्रीच्या ड्युट्या करतात, रात्री दारू पिऊन घेतात, कुणाच्या अंगावर मग गाड्या आणतात, दिवसासुद्धा असे प्रकार चाललेले आहेत. मला वाटतं त्यावर खूप मोठं रिस्ट्रिक्शन आणणं आवश्यक आहे. आणि आता पोलीस यंत्रणा त्यासाठी मला वाटतं की आता सज्ज झालेली आहे. येणाऱ्या काही काळामध्येच, थोड्या दिवसामध्येच आपल्याला त्या ठिकाणी दिसेल की अशा सगळ्या लोकांवर कारवाई होईल किंवा त्यांना आता त्यांचं लायसन्स काळामध्येच, थोड्या दिवसामध्येच आपल्याला त्या ठिकाणी दिसेल की अशा सगळ्या लोकांवर कारवाई होईल किंवा त्यांना आता त्यांचं लायसन्स रद्द होईल, अशी व्यवस्था केली पाहिजे. ती होईल. पालकमंत्रीपदासाठी जळगावला कोण असणार आहे? तुम्ही स्वतः इच्छुक आहात का जळगावसाठी? नाशिकसाठी तुमची चर्चा आहे, नक्की काय? नाही, आता पक्ष, तिन्ही पक्ष आमची महायुती आहे, जे नेते ठरवतील तो इथे पालकमंत्री होईल. आमच्यामध्ये काही वादविवाद नाही. कुठे भांडतो, तुम्ही सगळं महाराष्ट्राचं बघतायत, किती वाद चाललेले आहेत. आपल्याकडे वाद आहेत का? कुठे आलं का क्लेम करायमध्ये? गिरीश माने म्हणतायत का, सावकारे म्हणतायत का, गुलाबभाऊ म्हणतायत? असं कुठेच नाही आहे. पक्ष, आमची महायुती आहे, त्यात जो निर्णय होईल तो आम्हाला मान्य राहील. वाद नसला तरी इच्छा असेल ना कुठेतरी, सुप्त इच्छा? इच्छा आहे. आपला जिल्हा आहे, जळगाव जिल्हा आहे, पालकमंत्रीचे व्हावं अशी इच्छा आहे. तरी 3 पक्ष असल्यामुळे, बाकी आमचे मित्र पक्ष आहेत, त्यामुळे अडचणी आहेत, त्याची कल्पना आम्हाला आहे. त्यामुळे मला वाटतं शेवटी जो निर्णय संगनमताने सगळं आमच्या सर्वानुमते होईल तो होईल. भुजबळ येतील परत मंत्रिमंडळात? आता मी काही भविष्यकार नाही आहे, मी हे कसं सांगू? अनिल पाटलांचं मंत्रिपद नाही मिळालं. मागील काळात अनिल पाटील आपल्यासोबत मंत्रिपद. निश्चित अनिल पाटीलसुद्धा मागच्या काळामध्ये मंत्री होते. खरं म्हणजे ते खूप नशिबान आहेत. आम्ही 20-20, 25-25 वर्ष आमदार राहिलो, विरोधी पक्षात 20-20 वर्ष राहिलो. त्यानंतर आम्हाला मंत्रिपद मिळालं होतं 21व्या-22व्या वर्षी काहीतरी. पण अनिल पाटील खूप नशिबान, पहिल्याच टर्ममध्ये पहिल्यांदा निवडून आले आणि त्यांना 2.5 वर्ष काम करण्याची संधी त्या ठिकाणी मिळाली. मला वाटतं की यावेळेला त्यांनी संधी मिळालेली नाही. यावेळेला संख्याच आमची एवढी मोठी, 237 सर्व मिळून महायुतीचे सदस्य या ठिकाणी निवडून आलेले आहेत. त्यामुळे मग काही सिनियर लोकांना त्या ठिकाणी संधी द्यावी लागली. त्यामुळे त्यांचा नंबर यावेळेला कमी झाला. पण तरी पण ते नाराज नाहीत, मी आपल्याला सांगतो. कारण माझी त्यांची चर्चा झाली, माझं त्यांचं बोलणं झालं, ते कुठेही नाराज नाहीत. त्यांनी उलट ते सांगितलं की पहिल्यांदाच मला इतकं काम करण्याची संधी मिळाली, त्यामुळे आता पुढे मागे होईल तेव्हा होईल, पण आता मी नाराज नाही, ते कामाला लागलेले आहेत. पुण्यासोबत बीड आणि परभणी समेट होईल असं वाटतं का? खडसे आणि तुमच्यामध्ये समेट घडून येणार आहे? चला, जय श्रीराम. पुणे आणि बीड परभणीच्या ठीक आहे, तर प्रत्येकजण पालकमंत्रीपदासाठी म्हणतोय. आता इथे मंत्री झालेत आमचे जवळपास 41 आणि जिल्हे आहेत कमी 36. त्यामुळे आता काही लोकांना बाजूला राहावं लागेल. पण एकाच मंत्र्याकडे, मागच्या वेळेला माझ्याकडे लातूर होतं, माझ्याकडे नांदेड होतं, माझ्याकडे धुळे होतं. पण आता तशी परिस्थिती नाही आहे. आता एका मंत्र्याला एक द्यायचं तर कोणत्या मंत्र्याला अजून रिकामं ठेवा, हाही मोठा विषय आहे. म्हणून मला असं वाटतं की अगदी सर्व मिळून हा निर्णय त्या ठिकाणी होईल.